नमस्कार, माझे पूर्ण नाव अंशिका देवानंद आखरे व ही माझी प्रोजेक्ट पार्टनर आराध्या विनोद डोले। आम्ही इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी आहोत। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा बोरगाव टुमनी, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा। काका आराध्या, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप समस्या आहे। एवढंच नाही तर पावसाळ्यामध्ये पाणी येतं आणि विहिरीला आणि नळाला खूप अशुद्ध पाणी येतं। यावर उपाय काय असेल बरं? हो ग वंशिका, तुझं पण खरं आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप समस्या आहे। यावर उपाय आहे ना माझ्याजवळ। कोणता उपाय? हे बघ, जे आपण पाण्यामध्ये तुरटी फिरवतो ना, त्यामुळे पाण्याचा सर्व गाळ खाली बसतो आणि शुद्ध पिण्याचे पाणी वरती येते। मग गावकरी ते पिण्याच्या पाण्याचा वापर करतात। एवढ्यानेच नाही होणार, आपल्याला स्वस्त आणि कमी पैशामध्ये बसणारा एक उपाय शोधावा लागेल। स्वस्त आणि कमी पैशामध्ये बसणारा उपाय? हो, आहे ना मग माझ्याजवळ। कोणता उपाय? हा बघ, हा आहे स्वस्त आणि कमी पैशामध्ये बसणारा उपाय। या यंत्रणाचे नाव काय आहे ग? या यंत्राचे नाव आहे जलशुद्धीकरण यंत्र। या यंत्रामध्ये काय काय आहे? हे बघ, या यंत्रामध्ये आहे पहिले रेती आहे, आणि मग छोटे मोठे दगड आहे, आणि मग कोळसा आहे, आणि नंतर फिल्टर कापूस आहे। याचा वापर कसा करतात? हे बघ, जे आता अशुद्ध पाणी आहे ना, ते गावकरी यामध्ये टाकेल, आणि यामधले पाणी पुन्हा यामध्ये, मग यामधले पाणी पुन्हा यामध्ये, आणि मग पाणी यामध्ये, आणि ते पाणी स्वच्छ होईल आणि घराघरांना पोहोचेल। हो, हा खूप छान उपाय आहे। आपण हा उपाय गावकऱ्यांना सांगूया आणि ते आजारीही नाही पडणार आणि ते स्वस्थही राहणार। चला, आपण गावकऱ्यांना सांगूया। चला, धन्यवाद।